मुक्ता, मला मनापासून वाटते तू तुझ्या सासरच्या लोकांबरोबर घरी जायला पाहिजे नव्हतं. आता तूच बघ ना कसं वाईट दिसत आहे. की त्यांना गरज असताना तू त्यांच्या बरोबर जायला नकार दिलास. तू तुझा शब्द पाळत बसलीस. खरं म्हणजे तू रेणुकाताईंच्या घरच्यांना शब्द द्यायलाच नव्हता पाहिजे. तू ह्या भोवती मोआळ उठून घेतलं. आई अगं तू नको जास्त विचार करू. दादा सगळं सांभाळून घेते. खरं म्हणजे त्यांनाच सांभाळावं लागलं. अंबिका त्या त्यांची सख्खी बहीण आहे ना. आम्ही करून करून काय करणार आहोत. उलट त्या मला बघून जास्तच चवताळते. अगं पण आपल्या नुसत्या हसण्यानं पण लई फरक पडतो. खरं म्हणजे संकटाच्या काळात सगळं घर एकत्र आहे ही भावनाच लई महत्वाची असते. आता आपण अडचणीत असताना ते सगळे इकडे आले. आपल्याला धीर दिला, आधार दिला. काय काय नाही केलं आपल्यासाठी. मोठ्या मालकांनी तर भक्तीच्या नवऱ्याला कुडून कुडून काय काय करून शोधून आणलं. आणि आता त्यांना गरज असताना तू जायला नाही म्हणतेस. अगं या सगळ्याचं मला काही वाईट वाटत नाही असं वाटतंय का तुला? का असं नाहीये पण तुला मस्त वाईट वाटत असं. आमचा पण विचार कर. आम्हाला पण लई त्रास होतोय ग. आमच्या गरिबीमुळं तुमच्या दोघांवर ही येळ आली. हा विचारच आमचा पिच्छा सोडित नाही. आम्ही त्या दिवशी लग्नाला यायलाच नव्हतं पाहिजे. उगाच आलो. आई हे बघा तुम्ही स्वतःला दोष नका देऊ. हा कसं नको देऊ. काही झालं तरी दोष आमचाच आहे ना. मुक्ते तू बाई लवकरात लवकर तोडगा काढ बरं यावर. मला खरं खरं सांग, तू सासरी परत जाणारच नाहीयेस का? हे बघ मुक्ते, तू दिलेला शब्द मोड. देवी आईची माफी माग. दुसऱ्याच्या भल्यासाठी नियम तोडलेले चालत यात. अगं दुसऱ्याच्या भल्यासाठीच मी शब्द दिलाय आणि म्हणूनच मी हा शब्द नाही मोडणार. आणि तू ना मला ही चूक करायला लावू नको. मी विनंती करते. तुला जर आमचं ओझं वाटत असेल ना तर तसं सांग. मुक्ता, त्या प्रश्नांना उत्तर नसतात ना, किंवा फक्त वेळ मारून नेण्यासाठी आपलं उत्तर द्यावे लागतील असे प्रश्न विचारायचे नसतात. आणि तू असे कोणतेही प्रश्न विचारून तुझ्या घरच्यांना धर्मसंकटात टाकू नकोस. कसलं धर्मसंकट? काय म्हणलात तुम्ही? आई तुम्ही त्याकडे लक्ष नका देऊ. आणि मला काय वाटतं की मुक्ता बरोबर म्हणते. दादा अंबिका आत्याला व्यवस्थित हँडल करतील. आणि राहिला प्रश्न मुक्ताचा घरी जाण्याचा, मला खात्री आहे तोही दिवस लवकर येईल. ती मुक्ता रेणुकाशी मी जसं सांगितलं तसं बोलली की नाही कोणास ठाऊक. एव्हाना खरं तर फोन यायला हवा होता. मला तर भीतीच वाटायला लागली. कसली भीती? तू मुक्ताशी जे बोललीस ते रेणुकाला जर का कळलं तर अजून ती निगेटिव्ह मोडवर जाणार. घरात अजून राडे होणार. जानकी मला असं वाटतं की आपण माघार घ्यावी आणि मुक्ताचा स्वीकार करावा. वा, तुमच्या समोर ना हात जोडले पाहिजेत. आतापर्यंत त्या रावसाहेबांसमोर निवडणुकीमध्ये हरत होतात आणि आता त्यांच्या लेकीसमोर आणि सुनेसमोर सुद्धा हरणार आहात का? अहो थोडीशी तरी स्वतःची इज्जत ठेवा. त्यांनी आपली किती फसवणूक केली आहे. त्या रेणुकाबद्दल खोटं सांगून तिला आपल्या गळ्यात पाडलंय आणि आता तीच आपल्यावर वरताण होऊन आपल्याला त्रास देते. मी हे सहन करणार नाहीये. काही झालं ना तरी तिच्या दहशतीला बळी पडायचं नाही. नाही, मला तुझं म्हणणं पटतंय. अरे पण घरात हे वातावरण किती दिवस राहणार आहे अजून? नाही राहणार बाबा. आपल्या घरात कायम आनंदच असेल. आपण छान एकीने प्रेमाने राहू. फक्त मी म्हणाले तसं जर तुम्ही मुक्ता वहिनीशी स्वतःहून बोललात ना तरच हे सगळं शक्य होईल. मला फक्त हे घर नाही तर माझं माहेर सुद्धा एकत्र आलेलं हवंय. तिकडे सुद्धा शांती हवी आहे. हो एवढा कसला विचार करताय? मी तुम्हाला शब्द दिलाय ना की मी हाऊसवाईफ बनून छान घर सांभाळेन असा.
मला फक्त मुक्ता वहिनीला स्वीकारायचे आणि हा तर सगळ्यांच्याच फायद्याचा सौदा आहे. फायदा नाही तर जबरदस्ती जास्त करतेस. म्हणजे तुम्ही तुमचा निर्णय बदलणार नाही आहात तर. मला ना या मुक्ताचं काही कळतच नाही का. इतकं कोणी प्रामाणिक असतं का ग आजच्या जगामध्ये? दिलेला शब्द एवढा कोणी पाळतं का? हे ऋषी मुनींचा काळ आहे का? एवढं चांगलं वागण्याची काय गरज आहे? नाही, मला चांगली सून हवी होती, पण एवढी चांगली इतकी प्रामाणिक नको होती. ते जरा जास्तच नाही का होते? अरे हिचा रागराग करू का हिचं कौतुक करू? मला काही कळतच नाही. तर किती समजून घ्यायचं अजून? तुम्ही ना उगाच चिडचिड नका करू, जरा शांत राहा. तू तिचं कौतिक बी करू नगस आणि रागराग बी करू नगस. तू फक्त तुझं डोसकं शांत ठेव. आणि तुम्हाला इतके दिवसात माहितीये ना, मुक्ताने जर कोणाला शब्द दिला असेल तर काही झालं तरी शब्द मोडत नाही ती. हे मान्य, वाईट वाटतं आपल्याला, पण तुमच्या एक लक्षात येतंय का? मुक्ताने रेणुकाच्या सासरच्या मंडळींना जो शब्द दिलाय तो जर तिने पाळला नसता तर संसार सुरू झाला असता का आपल्या मुलीचा? नांदायला गेली असते का तिथे? म्हणजे तर पूर्ण खात्री आहे तिथे दोघं राहिलेच नसते, घर सोडून केव्हाच बाहेर पडले असते. बराबर असंच झालं असतं. आणि तुमच्या एक लक्षात येते का, या सगळ्या प्रकरणाची भीती जेवढी मुक्ताला वाटली तेवढी आपल्याला नव्हती वाटली. तिला जेवढी काळजी वाटली तेवढी आपल्याला नव्हती वाटली. हे आपल्याला लक्षात आलंच पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आता मुक्ताचा विषय जरा बाजूलाच ठेवायला हवा. अंबिका वंश नार्या त्यांचं काय करायचं हे ठरवायला हवं आधी. हो, तो विचार करतच चालवतोय गाडी. गाडी नीट चालवा पण. हो, पहिल्यांदा नाही चालवत आहे. नाही, ऍक्सिलेटरवर पाय जायचं आणि जायचे जोरात. ठीक आहे. मग स्पीड ब्रेकर आला की आपटायचो आम्ही. अरे गप्प बसा रे दोघं तुम्ही. काय म्हणताय सारखं? आशा, हा, बाहेर जा. का? का म्हणजे? मी सांगते म्हणून बाहेर जायचं. हा तेच म्हणते मी की तुम्ही मला का जायला सांगताय. अहो माझा सगळा स्वयंपाक व्हायचा बाकी आहे. आताच कुठं भाजी कापायला घेतले. आता मोठं मालक आणि बाकीचे सगळे मुक्ताताईंच्या घरून आता इथं येतील. मग त्यांच्यासाठी पण जेवण बनवायचंय. आता त्यांच्यासाठी वेळेत जेवण नाही बनवलं तर मग कसं चालेल? आता तुम्हाला माहितीच आहे मला काम चुकारपणा केलेला आवडत नाही बघा. आणि मग त्यांचं जेवण जर उशीर झाला तर मग मला बस 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 बस. मी निघ म्हटलं ना की निघायचा. अगं म्हणजे आपलं अंगण पाहिलंस का? किती किती कचरा आहे. आता तुझे मालक येतील, चालक येतील, काय वाटेल त्यांना ते अंगण बघून? आपल्याला साफ ठेवायला लागेल की नाही? मग ते काय बोलतील? आशाने साफच केलं नाही, हा? मग ते तुलाच बोलणार की नाही? म्हणून सांगते, हा, जा जाऊन साफ कर. होय. आशा तर आर्या, आजपासून हे किचन तुझं. मस्तपैकी स्वयंपाक कर आणि घरच्यांना नुसतं इम्प्रेस करून टाक. म्हणजे किचन पासूनच या घरावर तुझा हक्क आहे हे सांगायला आता सुरुवात करून टाक. मुक्ता घरी नाहीये, हीच योग्य वेळ आहे घरात स्वतःची जागा बनवायची. काय आत्या, पण त्याने काय फरक पडणार आहे ग? आणि तसंही ती लोक इथे काय येतात तर मी इथे आली आहे म्हणून. आत्या, नगरकर घराची सून मुक्ताच आहे आणि मुक्ताच राहणार आहे ग. उलट ती लोक इथे आली ना की मी कशी घराबाहेर जाईन हेच बघतील. बघ तू. इतकं सोपं वाटलं काय माझ्या पाहुणीला घराच्या बाहेर घालवायला? तू त्याचा विचार करू नको. तू फक्त माझ्यावर आणि माझ्या प्लॅनवर विश्वास ठेव. अगं मी खूप विचार करून हे सगळं करतेय. लवकरच तो दिवस येईल. लवकरच दादा मुक्ताचा द्वेष करायला लागेल. आर्या, आर्या, तू दादाला ह्या घरची सून म्हणून हवी हवीशी होशील. मुक्ताला नगरकरांची सून असल्याचं विसरावं लागेल. संबळ वादक इतकीच तिची ओळख ठेवते की नाही ते बघ.
पप्प्या, मला तर आता मुक्ताच्या स्पर्धेची काळजीच वाटायला लागली रे. काय झालं बघ ना रे, काय रोज काहीतरी नवीन राडे, नवीन टेन्शन. ती बिचारी रियाज तरी कधी करणार? आणि अशानं तिच्या त्या वाजवण्यात ही कधी येणार? प्रगल्भता कशी येणार तिच्या वाजवण्यात? आणि पप्प्या, अरे तिने जरी रियाज केला तरी डोकं शांत पाहिजे ना. डोक्यात सगळ्या घरातल्याच गोष्टी, इकडं त्या भक्तीचं टेन्शन आणि आपल्या घरी अंबिकाचं टेन्शन. पप्प्या, हे असंच चालत राहिलं ना तर मुक्ताच्या त्या वाजवण्यावर फार वाईट परिणाम होईल रे. काय नाही, तुम्ही खरं बोलत बरं का भाऊ काका. मुक्तताईसाठी ना तिचा लढा अजिबात सोपा नाहीये. आव्हानं, संकट एका मागून एक चालूच आहे. पण भाऊ काका, कसली ताकद आहे तिच्यामध्ये. म्हणजे थकत नाही, झुकत नाही आणि मागत अजिबातच हटत नाही. ओके, मी थँक्यू काम आहे एकदम. खरंच कमाल आहे बाबा त्या मुक्ताची. आणि तुम्हाला सांगतो, रेणुकाताईसाठी पण तिचा लढा अजिबातच सोपा नाही बर का. म्हणजे मुक्ताताईनं आपल्या संसारासाठी त्याग केला याची जाणीव रेणुकाताईला सतत होत असणार आहे आणि त्याचा तिला भयंकर त्रास बी होत असणार आहे. म्हणजे मुक्ताताईचा त्याग आणि रेणुकाचा त्रास सारखाच आहे. बघ ना, म्हणजे कसं झालंय पप्प्या, इकडं नगरकरांची सून सुखात नाही आणि तिकडं नगरकरांची मुलगी सुद्धा सुखात नाही. इकडून तिकडून सगळं कसं सुरळीत होत आलं होतं तर ते वेदच्या घरचे कुठल्या विचित्र जमातीचे निघालेत काय कळत नाही. लोक हे असं का वागतात रे, काय मला काही कळतच नाही. ठीक आहे, पण काय आपल्याला घाबरायचं कारण नाही. देवी आई आहे आपल्या पाठीशी. रेणुका, काय करते सगळं हे सगळं? काय करतेस? लागेल ना कोणाला तरी, मग लागू दे. आता हे सोडणार घरात, आता नाही थांबणार मी. कळलं? तू का आम्हाला धमकी देतेस? धमकी नाही देते, करून दाखवते. आणि या सगळ्याला ना फक्त तुम्हीच जबाबदार. तुम्हाला वाटतच नाही ना की मी बदलावी म्हणून. मग घ्या आता. रेणुका, काय करते सगळं तू हे सगळं? तू तू प्लीज शांत हो यार. मी नाही शांत होणार आहे वेद. अरे त्या आर्या घरात येऊन बसली आहे वेद. घरच्यांना त्रास व्हावा म्हणून अंबिका आत्या तिला घरी घेऊन आली आहे. आर्या? कोणती आर्या? आणि अंबिका आत्याचं काय म्हणालीस तू? नाही नाही, बोलता बोलता का थांबलीस? बोल ना. ए बाई, काय लपवतेस अजून आमच्यापासनं? काय ते खरं आम्हाला समजलंच पाहिजे. काय झालं मुक्ता? तुम्ही किती समजून घेता मला. खरंच एका बाईला अजून काय पाहिजे नसतं. आपल्याला कोणी समजून नाही घेतलं ना तरी चालतं. आपला नवरा आपल्याला समजून घेतोय ही भावना सगळ्यात महत्वाची असते. हीच भावना तिला आयुष्य जगायचं बळ देते. मुक्ता, आपण दोघं वेगळे आहोत का? आपण एक आहोत. अगं, आणि जर मी स्वतःच्या बायकोला समजून घेऊ शकत नसेल ना तर माझा पुरुष असण्याला काय अर्थ आहे? यार मुक्ता, मुक्ता, मला आपल्या घरच्यांची खूप काळजी वाटते. ते आता कोणत्या सिच्युएशन मध्ये असतील ना कोणाच ठाऊक. फक्त कधी कधी वाटतं ना की रेणुकाच्या घरी जावं आणि तिच्या घरच्यांना खडसावून सांगावं की केवळ आम्ही फक्त मुलीकडचे आहोत, आमची बाजू पडतीये म्हणून आम्ही काहीही सहन करू ना असं समजू नका. आम्ही तुमच्यापासून लपून ठेवलं कारण तुमचा हा घाणेरडा स्वभाव. आणि त्यांना खरंच जर आपल्या फॅमिलीचा इतका प्रॉब्लेम असेल ना मुक्ता तर मी रेणुकाला परत घेऊन येईन. नाही नाही, तुम्ही असं काही करू नका. अगं, का करू नको?
सांग ना मला, का करू नको? रेणुकाचं लग्न टिकावं म्हणून आपण किती गोष्टींचा त्याग केलाय. अगं, नगरकरांची सून, त्यांचा मुलगा, त्यांचं राहतं घर सोडून बाहेर गेलेत ना, याचं त्यांना काहीच वाटत नाहीये. त्यांना कशाची जाणीव नाहीये मुक्ता. तुमची परिस्थिती समजू शकते, तुमचा त्रास मला समजतोय. एका बाजूला तुमची बायको आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमची बहीण. पण आपण घरी राहायला जावं म्हणून रेणुका त्यांना घरी घेऊन येणं स्वार्थी नाही वाटणार का? तुम्ही जास्त विचार नका करू. मी तुम्हाला छान डोक्याला तेल लावून देते, तुम्हाला छान आराम वाटेल. या. पप्प्या, तू काय थांबू नको. मी बघतो काय असेल ते. काय होणार आहे काय. अहो काका, जास्त विचार करू नका बरं का, सगळं काय नीट होणार आहे. हा येतो. हा चालेल, सावकाश जा. हा मी बघतो आता. अहो अहो ऐका, उगाच भांडू नका आणि जरा शांत राहा. शांत बसण्याची वेळ संपली आता, आणि यापुढे तू एक शब्दही बोलणार नाहीस, कळलं? काय घरामध्ये होतास ना तू? मग अंबिका त्या आर्याला घेऊन घरामध्ये घुसलीच कशी? अडवता नाही आलं तुला? सॉरी दादा, पण सगळं एवढं अचानक घडलं की काहीच करता नाही आलं. काही समजलंच नाही काय करावं. आणि दादा, एखाद्या बाईला पकडून घराबाहेर कसं काढणार? उगाच काहीतरी कारण सांगू नकोस. सरळ हाताला धरून बाहेर हाकलून द्यायची तिला. पुढचं काय ते बघून घेऊ. काय पाहिलं असतं? अहो, अंबिका वंसना तुम्ही एकटे आवरू शकत नाही, तर त्यांनी या युवराजचं काय केलं असतं याचा जरा तरी विचार केलात का तुम्ही? अहो, इतके दिवस तुम्ही नसताना हा सगळा बिझनेस एकट्याने सांभाळला त्यांनी. त्याचं काहीच नाही तुम्हाला. त्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही त्याच्यावर आरोप करत सुटलाय. तू तर एक शब्दही बोलू नकोस. खरं तर हे सगळे प्रश्न मी तुला विचारायला हवे होते. तू इथे असताना ती कशी काय आली घरामध्ये? हाकलून नाही देत आली तुम्हाला? हे घर तुझं नाहीये? अहो दादा, अहो असं काय करताय? मी कशी अडवणार हो त्यांना? का बस. कुठे आहे ती? त्या घराला डसणारी नागिण आहे कुठे? अंबिका, अहो हे अंबिका, ओरडू नकोस. तुला अशा नजरेची सवय नसेल ना? आता सवय करून घ्यावी लागेल. सवय करून घ्यायला नाही आलोय मी, या असले सवय मोडायला आलोय. सांग, त्या आर्याला घेऊन माझ्या घरामध्ये का आलीस? बोल. बस, ओरडू नकोस. किती ग बाई, किती ओरडतोय हा? मी लांब डोंगरावर उभी नाहीये, तुझ्या समोर उभी आहे. नाटक बस झाली. ही नाटक बस झाली. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आर्याला घेऊन माझ्या घरामध्ये का आलीस? बरं ठीक आहे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. हे घर जितकं तुझं आहे तितकंच माझंही आहे. आणि आर्या ही माझी पाहुणी आहे. तीच का? कारण अख्ख्या जगात तीच आहे जी मला समजून घेते. या घरात माझ्यावर जो अन्याय झालाय तो तिने समजून घेतलाय. माझ्या नवऱ्याचा आणि माझा जो अपमान झालाय या घरात तो तिने समजून घेतलाय. म्हणून ती
आणि बस झालं आता. मी पुन्हा एकदा सांगते, या घरावर या प्रॉपर्टीवर तुझा जितका हक्क आहे तितकाच कायद्याने माझाही हक्क आहे. त्यामुळे मला माझा वाटा हवाय.